काय करता म्हणलं, ठसन करू नका इथं. संत्या म्हणते म्हणलं, संत्याचा हात पाहिला नाही तुम्ही. पुरे जिमचे का 25 पोटे का फोनावर बोलावतो म्हणलं मी. काय समजून काय राहिले रे? येऊ द्या ना, फक्त टीसी येऊ द्या. टीसीची वाट पाहू राहिलो मी. फक्त एक हे खाला निवड होऊ द्या, काय खरं काय काय खोटं काय, मग सांगतो तुम्हाला झटका माया. संतोष भाऊ राहू द्या राजा, काय तुम्ही काही जास्त वाढू नका. आम्ही काय म्हणून राहिलो का तुम्हाला? आम्ही मुकाने राहणार बा. तुम्ही काय जास्त काय कल्ला करू राहिले तुम्ही? काय समजून काय राहिला? तुला काय वाटलं घरून दादागिरी करणार माणूस दिसू राहिला का तुला? चाल ना, ये ना मग कोणत्या चौकात. एक लेखा धामाड झाली तर दुसरी मारून देणार नाही मी. शंकरबाळे म्हणते म्हणलं, शंकरबाळे सैदेश म्हणला. बिलकुल आता फक्त ते येऊ द्या, पोलीस स्टेशनला फोन करतो मी. फक्त मला टीसी पाहू द्या आता. बाबू फुकटच राहील म्हणून. संध्या काय नाव आहे तुझे? संध्या हे पहा, संध्या फंद्या अशी तुझ्यासारखे 5-50 पाहतो म्हणलं एकटा मी. जास्त बोलू नको म्हणलं, घरापाशी आहे म्हणून काही असं काही बोलायला चालत नाही. तू फक्त काय नाही त्या लक्ष म्हणले धक्का लागू दे फक्त. त्याच्या केसाला का धक्का लागला ना, तुला घराच्या बाहेर निघणं कठीण करेन मी उद्या. काय समजलं का? जास्त बोलत नाही मी. एक का हारणार का पुरं जांभळ फोडतो मी तुझ्या. तुम्हाला बा मी मारलं असतं, पण आता जाऊ दे, तुम्ही घरी आहे असं वाटतं बा. लोकांना वाटतं घरीच मारलं आहे. तुम्हाला मी बाहेर येऊन मारणार. तू कुठं राहतो कुठं म्हणलं तू? पत्ता घेता विचार नको. ठिकाण सांग कुठे यायचं ते. सांग ना, कोणत्या चौपाटीवर यायचं, कोणत्या टेकडीवर यायचं सांग ना. तू ये ना, 10 जण घेऊन येतो सांग म्हणलं फक्त. एकटा नको येऊ फक्त. नाही ना, आम्ही काय असे माणसं आहो का हो? काय बोलून राहिले तुम्ही? तुम्हाला काय वाटून राहिलं म्हणजे काही बोललं म्हणजे काही ऐकून घेणार आहो का मी? तुम्हाला हे बा सांगून राहिलो, लक्ष्मण राहिलं तुम्ही कोणून ठेवलेलं आहे, त्याला बाहेर काढा लवकर. त्याला कोणून ठेवलं ते का पैते का फोन राहिले का ते? पैते का म्हणजे पळणारच आहे ते. मग 3 जण पळाले, ते शिवलाल टोयगोटे ते 2-4 जण पळाले. एक सटकून राहिले म्हणून मी गेट लावून घेतलं. तुम्ही एक येऊन दादा करू राहिले. हे तुमच्या समोरचा माणूस सांगून राहिला की माणसाचं 32 वर्ष वय आहे आणि तुम्ही म्हणून राहिले की नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही म्हणजे आपणीच मुर्गी की टांग. कसं काय? कोण म्हणे तुम्हाला 32 वर्षाचा? कोण म्हणलं? काय काय तुमचं रेकॉर्ड काय तुमच्याजवळ? रेकॉर्ड म्हणजे बागायला ऐकलं ना म्या. ते पाटील जे आहेत त्यांनी सांगा. पाटील तुम्ही सांगा काय काय बोलले तुम्ही? की माझे 28 वर्ष आहे, तुमचं 32 वर्ष आहे म्हटलं का नाही तुम्ही? मी ऐकलं ना खिडकीतून. मला माहिती आहे ना 100%. आणि टीसी खोटी आहे हे मला समजलं आता. मग त्याच्यात मला दिसलंच ते व्हाईटनर लावलेलं आहे. ते झेरॉक्समध्ये येतेच ना वैकुशीने खाळखोळ. मग आता येऊ द्या ना, टीसी येऊ द्या, मग सांगतो तुम्हाला काय आहे. बिलकुल हे बा रिपोर्ट देतो आम्ही. जे काय फसवणूक झाली ते सांगतो तुम्हाला. हो ना, जे असन ते 32चं असं का 28चं? 4 वर्ष आहे ना. मग काय 4 वर्ष म्हणजे काय? ते काय 56 वर्षाचं आहे का ते? जरट विवाह आहे का म्हणलं हे? सांगू राहिले मोठे का म्हातार पण लग्न करू राहिला का ते? 32 वर्ष जनरल आहे, त्याच्यातली काही विषय नाही आहे. काय करता ते करून घ्या, द्या रिपोर्ट द्या. हो भाऊ, आता काय होतं पहिले टीसी येऊ द्या, नंतर बोलू. काय तुम्ही शांततेनं बसा फक्त. आवाज करू नका जास्त. अति म्हणून राहिला तुमची म्हणजे दाबालच नका पाहू ना. पोरीवाले आहे म्हणजे काही बोलसान का तुम्ही आम्हाला? तुम्हाला सांगून राहिलो की बा असं झाली, असं गलती जाऊ दे तिकडे पोलीस स्टेशन पण काय न्याय लागते. ते टीसी बुक आणा, हे आणा, ते आणा. लय चवणी नका करू तुम्ही. 7-12-8 मागून राहिले तुम्ही पोरावाल्याला. म्हणजे काय समजतं काय म्हणलं? वावर किती आहे हे किती आहे? पोरगी जाते का तुमची वावरात? जाते का म्हणलं सांगा ना. फक्त ठसनच नोकरीवाला पाहिजे, हे पाहिजे, मायबापही नाही पाहिजे, वागवणार नाही, हे करणार नाही, खटल्याचं घर पाहिजे नाही. बिलकुल असंच पाहिजे तसंच पाहिजे. म्हणजे लय दाखवून राहिले तुम्ही एवढेच नाही. काय करून काय राहिले म्हणजे पोराला काय समजून काय राहिले तुम्ही? इतकं असं नसते, ठसन नसते चालत भाऊ. लोकांच्या गलत्यामुळे हे परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुलाचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे. कारण की काही अतिशाहीने होते ना, त्याने असे हे केलेलं आहे ना कामं कांड, म्हणून असं झालेलं आहे. म्हणून म्हणलं आहे बा फक्त तुम्ही पाणी पाजा, बाकी पाहू काय आहे ते, आणि त्याला सोडा लवकर. पण गलती तुमची आहे ना. मग खोटं नाही बोला ना. खोटंही बोलता, रेटूनही बोलता आहे बा. की कसे कमाल आहे बा तुमची बी. चला पाणी घेऊन प्या तुम्ही. शांत व्हा, इतके गरम होऊ नका तुम्ही. फक्त आपण टीसी पाहून मग समजूतदारीपणे काढू निर्णय काय काढ असते. आम्ही काय तुम्हाला काही बोलून राहिलो का? तुम्हीच आले की टप्पा दिला लावून राहिले. चला अंदर बसा. चला तेच म्हणलं, चला अंदर बसू. तर रे हो म्हणलं आलो पोंगा. चला अंदर चला. अरे पण माझी काय झालं काय म्हणलं नेमकं सांगतो घरी आम्हाला तू? कोणाला फोन कोणाला लावून राहिला म्हणून तू? सांगतो घरी. थांब तू जरासा गडबड नको. मला फोन तर लावू दे पहिले. थांब जरासा. मारतीचा फोन आहे का? आता याला तर चांगलंच वाटत. काय म्हणते रे मारती? काय म्हणते म्हणलं? काय रे लक्ष्मण भाऊ, काय तुम्ही फोनही उचलत ना बा? एक तर सांगायला तयार नाही. इकडे आता मला पोलीस स्टेशनमधून माहीत पडलं, लखलकेचा फोन आला म्हणे. काय प्रकरण आहे बा? काय कोणलं म्हणते पोरीवाल्याने, कोणलं म्हणते तुम्हाला मारणार आहे म्हणते, असं काही समजलं बा? काय केलं काय म्हणलं तुम्ही नेमकं? सांगा ना आम्हाला, काय झालं काय ते तर सांगा. मी लखलगन केलं रे गावात. मारती सांगितलं, मारती सगळ्या गावात सांगते. त्याचं नाही झालं ना, आता त्याला मी सोबती झालो. अबे मारती, मी काय सांगतो कोणाला सांगू नको ना. आतापर्यंत गोष्ट राहू देतो. हे सगळ्या गावात करशील का? सध्याची अजून कुठं विषय फैललेला नाही. फालतू कसं मारला म्हणून कसं येऊन जाईल. म्हणजे खरी गोष्ट कशी आहे तुला सांगतो मी. मला अंदर कोणला आहे ना. आता हे बा मोबाईल तरी माझा आहे, नाही तर मोबाईल हिसकून घ्यायची शक्यता त्या पोट्टेची. त्या पुरीचा भाऊ मागवल्या का? जिमचे पोट्टे मला म्हणे मारतोच म्हणे. आता फक्त टीसी येऊ द्या म्हणे. टीसीत नाही ते तारीख जर काय खोटी निघाली ना म्हणे, पहा अशी 32 म्हणे जोड्या हाणतो म्हणे तुम्हाला. भलं गरम झालं ते पोट्ट. आता काय करा काय नाही. बिलकुल जिमची बिला ताकद दाखवू राहिले ते. मग सांगा ना, काही सांगता तुम्ही. येऊ काय सगळे पोट्टी का रामपूरचे? हे बा लारे त्या तुम्ही करा, बंद करा. आता बीबी फोडणं बंद करा तुम्ही. घ्या आपलं हे घ्या तुम्ही, काळ्या हे ते जे सापडून ते घ्या. चला रूमने घ्या, जे असेल ते घ्या टीनावरचे. हो ना मारती, पहिले ते पुरेपूर फोन तर बोल तू. घेतो ना आम्ही, घेतो.
थांब ना मारते बा तू कधी हे बघ, मग जास्ती वाढू नको ना हे आधीच तेव्हा दिवस भर कलकल सुरू आहे द्यायची. आता काय होते काय नाही तर हे पहा तू कधी कसं महाराष्ट्रभर पसरू चिंता लोक टायर जायचे तिकडे रोडवर हे बा दांगडो होईल पुरा महाराष्ट्र पेटल मुकाट्यानं बसणं जसं आहे तसं राहू दे मी करतो ना हँडल करतो सगळं करतो मुकाट्यानं राय 2 खातो वन निघतो तिथून जाऊ दे तिकडे काय करता आता पण वाढू नको ते सगळीकडे माहित होते ना मग प्रचार होते ना वाजत होणार नाही मग पुढे माया. नाही हे पहा मी ऐकतच नाही. लक्ष्मणराव तुम्ही त्या याच्यावर फोन द्या तुम्ही त्या पोट्ट्यावर तुमचा ते कोणता होणारा मेवना होता आणि ते त्याला फोन द्या तुम्ही मी सांगतो महाराजा धुटके काय चीज आहे तू फक्त कुठं येतं ते सांग म्हणा त्याला ये म्हणा कोणत्या मैदानात यायचं ते फक्त एकटाच कापी म्हणा महाराजा धुटके चाल ये म्हणा ये तू घरी म्हणा फक्त तू फोन दे त्याला. काय कायच करा आता टीसभर माणूस आणि धवसच किती मारते सांगा आता अरे मारते बा तू कोणी निपट घे ना मी बा कान धरतो बा त्याच्या माफी मागतो पाया लागतो निघतो तिथून फक्त तुम्ही वाढू नका आता विनाकारण कसं आपल्या गावाची बदनामी होते ना आपलं नाव खराब होते बरोबर नाही गोष्ट चुकी आपली आहे ना गलती आपली आहे ना म्या केलं आता काय तारीख खोटी केला आपलीच गलती म्हणला नाही जाऊ दे मी निपटतो पोलीस लोकांची माफी मागतो बा 2-3 गाल फाळा तरी खातो जाऊ दे आता काय करा चुकी आपली आहे. नाही केसाला धक्का जर लागला तर मला सांगा फक्त तुम्ही काय आता तुम्ही तिथं पहा मी पाहतो गुरुजी गेले का नाही तर शाळेत जाऊन पाहतो तुम्ही काय आहे चला फोटो बंद करा ते चला फटकन जायचं आपल्याला चला ठेवा तुम्ही काळजी करू नका म्हणलं तिथंच थांबा. मारते फक्त एकच विनंती आहे तुला शपथ आहे मला माहिती तू फक्त इकडे येऊ नको रामपुरातच काय करायचं ते कर मला इकडे येऊ नको बस एवढंच फक्त म्हणजे कसं कार्यकर्त्याला माझ्या असं हे आव्हान आहे की तुम्ही येऊ नका इकडे फालतू काय दांगडो करू नका मी सगळं निपटतो ठीक आहे ठेवतो फोन. कशा पाहिजे बरोबर निघाल नाही गाडी अजून पाहिजे पांडे साहेब आले नाही का म्हणलं 15-20 मिनिटं झाले ना फोन करून अजून गाडी काढायला पोता नाही पाय बरोबर निघाले का पाय ना अजून कोणीच नाही तिथं गाडी उभी आहे पण अजून कोणीच नाही अंदर आहेत ते बहुतेक आता काय नाही चर्चा चालू असून द्यायची थांबा ना गडबड काय करता पण आपण लवकर झालं पाहिजे ना अजून काही कोणी एखादा तिसरा पाय काढला तोडगा गिडगा जर निघाला त्यावर मग ये इकडे बसू जरा ये कशी जमली मला कशी ना कशी दिली दडपून बिलकुल लक्ष्मणची आता हे बा नावच काढणार नाही आपलं ते बिलकुल शिवलाल हो म्हणलं की बस अंगाला काटायचे त्याच्या आता हे बा त्याची टीशी निघणार आहे डुप्लिकेट आणि बिलकुल जोड्यानं हाणणार आहे त्याला सासरा किसरा ते होणारा बिलकुल विशेष संपला त्याचा आणि डबल हे बा त्याला पोरगी भेटत नाही आता कारण की जिकडे तिकडे आपण अफवा करूनच टाकायची ना झोडला बा फसवणूक केली असं बिलकुल दडपून द्या दादा कायमचा बिलकुल भुई सपाट. पण आपण तिथं राजा म्हणजे कसं माहोल पाहायची जरा मजा अलगच असते नाही का आपण आलो पाहून आता तिथं काय होते काय नाही कोण राहिलं तिथं समजा कोण थांबलं तिथं सगळे पाय आले फानोफान झाले तर मग काय कोणी संडाचे मिसानं कोणी काही ते आलो पोंगे हे ते सगळे बिलकुल हे बा एकही थांबत नाही तिथं एकटा लक्ष्मण थांबा ना जोपर्यंत टीशी येपर्यंत तोपर्यंत आल्यानंतर होईन त्याची मग कशी मारामारी बिलकुल 100% सांगतो होईल बरोबर बाकी कसं मावलंच आहे मी काय म्हणलं तुम्ही जा घराकडे तुम्ही गावात पसरून द्या ते आणि मी जातो तिकडे म्हणजे काय काय नाही तर म्हणजे हाल हवाल घेतो जरा पोझिशन काय आहे तर तसंच करतो इथून गाणी पोलीसची गाडी गेली की तू यायच्या मागे आठवून चालला जाय आम्ही निघतो आता गावाकडे आम्ही सांगून दिलं त्याला त्या ठेकेदाराचा फोन आला म्हणा ते बिबे आता गोडी मी जमा करावं लागते मंगळवारी जमा करणार तर आपले हे गेलेत म्हणा 2 जण पण आता लक्ष्मण जर समजा तिकून आल्यावर विचारलं तुम्हाला की काय राजा तुम्ही पाहून गेले असं तसं मग काय सांगसा आता त्याचं काय सांगा लागते आता सांगा जे सापडला ते गेला आता नाही सापडले ते पयास लागेल का म्हणा आम्हाला आम्हाला माहित म्हणा कुकडे पाहिलं काय पाहिलं होता फालतू म्हणा बा आमच्यावर कसं आमच्यावर नाही पैसा कुठे तारखा करा आणि हे करा म्हणून पाहिलं म्हणा बा आमची मजबुरी होती शेवटी आतापर्यंत प्रयत्न केला पण आता ते आलं उघडकीस तर काय करा मग आता ते पाय बा तू काय करा असते झालं जाय तिकडे तर पाहिजे काय सांगास ते मी आता हे गाडी निघाली पोलीसची मग चालला तिकडे हाल हवाल तुम्हाला बिलकुल सांगतो मग चला मग शिलो आपण निघू आता चला घराकडे चला जेवण ते करून घे रे जाय हो काय सांगू नको इथं मोठे बोला काय म्हणता भाऊ काय म्हणता म्हणलं अरे आलो बघा भांडण करायला तिथं काय झालं काय झालं म्हणजे काय झालं नाही इथं जे नाही वाहत ते झालं ना मग काय आमचे जे लक्ष्मणराव मालक आहेत का रे त्याने अंदर खोलीत कोंडलं आणि आता म्हणते की बा पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतो असं करतो त्या पोरीचा भाऊ दादागिऱ्या करून राहिला ते बा अंगावर आला होता ते आता एक तरी झाबाळून लावून राहिला सरक तिकडे आता काय करा मग आम्ही सांगा आता वाटलंच मग रामपूरवाला काहीतरी करतेस म्हणून काय झालं बा काय झालं मला लाल बोंग्या काय म्हणजे काही पेटलं का तिथं काय सांगता आपली गलती आहे ना त्याच्या लक्ष्मणरावनं खोटी तारीख काय सांगायची होती ते टीशी बुक आणायला गेले मास्तर गुरुजी ते शाळेतनी ते आल्यानंतर काय होते काय नाही धवसा देऊ राहिले ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायच्या तर आता काय होते काय नाही ते देवदास सनसने आले इथं त्यानं जराशी हुज्जत घातली आता अंदर जाऊन बसले ते पाणीगिरी पिलं त्यानं आता काय होते काय नाही तर आमचं आम्हाला समजून नाही राहिलं मग हे सामान आता हे नाही का बोकांडीवर पडला आता मग आता कसं काय सोयरी हुकली मग ते साक्षगंध समजा कॅन्सल आहे का आता काय राहिलं का पेटलं सर झालं ना विषय मोडला नाही मग आता इथून कसं पैता येईल हे पाहा लागू राहिलं आम्हाला मग छोट्यावरून राहिला की बा पयाचं बा एक 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 सटकू पण मी आलं बा आपल्या लक्षावर आलं कसं सोडता मी आलं बा खायंगे मी और खिलायंगे मी म्हणून आम्ही इथं थांबेल आहो बरंच बरं आहे करा बा काय करायचं मग मी येऊ नाही का मग मी माझं काही काम नाही मग आता सामान सुमान देतो अंदर नाही का काही अर्थच नाही येण्यात नाही
नाही नाही काही ठेवू नका तुम्ही ते घरी ठेवून द्या, नाही तर दुकानदारा वापस नेऊन द्या घेत असेल तर. हो काही मजा नाही राहिली त्याच्यात, काही विषय नाही ते. हो जे काही उरत असेल ते ठेवून द्या घरी, बाकीचं जाऊ द्या, रफादफा करून द्या ते. हो ठीक आहे मग ठेवतो फोन, ठेवतो मी आता. हो जा रे, हे हो तिकडे. आलतोच तरी अंगावर माव. हा ठेवा फोन, ठेवा फोन ठेवा. आता काही ताल जमत नाही समजा, नाही का, म्हणजे टीशीतनी काही बदल करता येत नाही आपल्याला. बरं मग आता हे बा आम्ही सांगतो तसं तसं करता का तुम्ही, म्हणजे काहीतरी आता शक्कल लढवा लागते. लक्ष्मणरावले तिथून उपसून आण नाही आपल्याला. तर म्हणलं कसं काय करायचं, एक तर सोयरी काही झालीच पाहिजे आपल्याला, याचं तर टिकले लावूनच यायचं आता. आता कसं खांद्यावर घेतलं ना, बिलकुल बिलकुल शिंगावर घ्यायचं आहे आपल्याला. आता काय बोलावं काय आता तुमच्या पुढे, काही म्हणजे बा म्हणजे हात टेकले बा माहीत. मग काय तिकडे त्या लक्ष्मणरावले हळद लागायची पै आली. हा तिकडून सुजून येते का काय होते त्याचं त्याला माहीत. आणि तुम्ही म्हणता राजा असं करून तसं करू ना, येऊ करेंगे ऊ करेंगे, इकडे मार खायची पै आली ना तुमच्या. आता तरी सुधारा ना बा, ओव्हर कॉन्फिडन्स नका करून तुम्ही. त्याला जा माफी मागा, हातपाय पोळा चला. बसले आपले टिकले लावून ते शक्य नाही, आता झाला विषय गेला ते. हारी हुई बाजी को जितना तो हमें मालूम है, फिर क्या रामपुर वाले किसको कहते फिर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, याच टिकलेच लावून बिलकुल. मी बाळभाऊला फोन करतो, त्याला म्हणतो तुम्ही हजरवादी दा लावायचे तर टिकलेच आपल्याला. लावायचे टिकले काय करायचं काय, मग नेमकी करायचं काय आम्हाला. आम्ही सांगतो तुम्हाला काय काय करायला लागते, तर असं असं सेटिंग करायला लागते. फक्त तुम्ही तुमच्या जवळला फोन लावा, लाईनी पाटील आहे ना, त्याला फोन लावा आणि आम्ही सांगतो तसं तसं सांगा येईल. बाकी आपला कार्यक्रम झाला समजा. सांगा काय सांगा ते सांगा. अरे जगन काय आडवाच उभा राहिला गाडीच्या, काय झालं बा, काय काय म्हणलं गडबड थैली गेली. असं आहे तुमचं, मग आम्हाला सांगत ना तुम्ही, आम्ही बसलो घरी वाट पाहिजे. पण आता मला सांगत ना पाय धुवायसाठी या लागते म्हणून, सकाळपासून मी तुम्हाला म्हणलं मी बुलेटवर येतो, आणि आता तुम्ही चालले बी होते. हाय असं होते, हाय मी भुललोच, तरी म्हटलंच बोले काहीतरी भुललं मी, म्हणून ना शांतना बोले काहीतरी भुललं. हो बरोबर आहे, आता मागून अजून तिकडे कायच्यात काही नाही. पाय धुवाले आता. बरं चाल आता, हो चाल शांतारा भाऊले हाय विश्वास आता. हो करतोच म्हणते मी. हो चाल मग बस आता, चाल चाल चल पद्धतशीर धुवायच्या. चाल चाल बस, तू काही टेन्शन घेऊ नका. बरोबर करतो मी, लावली सेटिंग आता सगळ्या. चाल चाल. मग लक्ष्मणराव अंदर आहे का, कसं काय म्हणलं त्याचं, आले का पोलीस लोक आले का, काय झालं काय नाही, काही समजायला मार्ग नाही राहायच्या. हा म्हणजे असं करायला नाही पाहिजे होतं ना यानं. लक्ष्मणचं काही गरज होती का अशी करायची का, सगळी गोष्ट बरोबर आहे त्याची. आणि 32 वर्ष काय फरक आहे, 32च सांगायची असते त्यानं, काय अडचण असते त्याच्यातनी. केलं तर पसंत केलं, नाही तर नाही करायचं असतं. त्याला का पोरगी भेटत नाही का, माई आता म्हणलं द्या, माई भाची होती. हो तर ते मी द्यायला तयार होतो, पण आता ते नाही करी. मग मी म्हटलं जाऊ द्या बा, आता आपण पिक्चर सोडला म्हणून. आता मग आता हे असं झाल्यावर आता काय करा माझा ना, होते का नाही बदनाम्या फालतूच्या. काय सरपंच तुम्ही काय राजा, तुम्ही तुमच्या भाचीचं नका पाहू ना, मला मा साडीचं नाही पाला का. मग काय मी या लक्ष्मणरावच्या मागं 2 महिन्यापासून लागलो, पण ते काय म्हणे की बा हे पोरगी मी पाहिले इकडे दिवस दिला आहे, आता माझ्या फायनलवर काम आहे म्हणून कसं माय काय जमीन येतात. पण आता मस्त जमलं ना, जे व्हायचं ते चांगल्यासाठी होत असते. हो हे बा शांताराम भाऊ, फक्त एक काम करा तुम्ही. आता तुम्ही काय करा, आता त्याला जा भेटा लक्ष्मणरावले. हो हे प्रकरण निपटणारच आहे, काय होणार काय, शेवटी पोलीस स्टेशनवाले आले तर सांगून देऊ बा, काय दंडाला खर्चाला आपण भरू. पण म्हणलं आपल्या मेवणीची सेटिंग लावा तुम्ही. कोणत्या हालतीने बिलकुल लक्ष्मणरावले म्हणा इथून आपण कसं गावात असं जातच नाही, कारण की गावात जर गेलं तर लोक नाव ठेवतील. टिकले लावूनच जायचे. हो आपल्या बिलकुल मेवणीच्या घरी तिकडे गेले, आपले सासरे तयार आहेत तिकडे, बस फक्त एवढी सेटिंग लावा तुम्ही. बापा का पाटील मानला लागून बाकी तुमचा राजा दिमाग. अरे बाबा म्हणजे तिकडे घन तपाशीन तुम्ही, बिलकुल दणका टाकाशी. झालं कामच झाला आता तुमचं, म्हणजे बा बिना औषधाचं खांडू फुटून राहिला. लक्ष्मणराव एका पायावर येते आता. काहीच टेन्शन नाही, कारण की पोरगं असं सापडतच नाही ना बा. कुठं पोराजवळ जमीन आहे आता 2 आणि 4 एकर. पण आता एवढा मोठा धाबा राजा, 2-3 कोटीचा धाबा आहे त्याचा. पोरगं निर्वेशनी ना धाबा चालवते, पण निर्वेशनी पोट्टे कुठं सापडून राहिले. पुण्याला तंबाखे पुळ्या हिंतीच आहे ना बाबा, कोणतं लाईने पोट्टे पण खातात ना पोट्टे. तर म्हणलं हे बा आता हे चॅनल गमावू नका तुम्ही, मी पुरी सेटिंग लावतो. हुंडा द्यायचं काम नाही, काहीच नाही. इथं जसं होतं बा तसंच आपण हे करून टाकू बा, असं मी त्याला कानावर टाकतो. आणि इकडून उचलून घेऊन तिकडे चालले जाऊ बा. तिकडे मंडप गिंडपाची तुम्ही व्यवस्था करायला लावा. बिलकुल गेलं की टिकले लावले की जिकडे तिकडे घरी आपण बिलकुल असे टिकले लावूनच जाऊ आता. मग आपण मग ते सामान गिमान घ्यायला फोन करून द्या त्याला, काऊन की बरंच सामान असते त्याचं, भडजी गिडजी सांगायला लावा तिकडे. मग इकडचं मोडमाळ करून टाकू अर्ध्या घंटे जिकडे तिकडे. जे काय खर्च आला ते पोलीस स्टेशनवाले म्हणून बा आमच्याच्यानं झाला बा त्रास झाला, हातपाय पडून चालले जाऊ. घेतलं ना सामान, बाळभाऊ इथं घेऊन येऊ राहिले का सामान सगळं थैल्या बोचके. मग त्याला म्हणलं तुम्ही या इथं ठेवा ना, इथून इकडे चालले जाऊ. मग काय तर गाड्या आहे सगळं बिलकुल ओकेच आहे. फक्त काय आहे टिकले लावून आहे, इथं लावायचे तर तिथं लावून राहिलो आपण. हे पोरगी करायची तर ते पोरगी करून राहिलो. झालं ना बा मा मेवणीचं बा मामांचं टेन्शनच कमी झालं. नाही तर रोज मला सासऱ्याचा फोन, काय करू राहिलं जाऊ पाय एखादं बिलकुल हे बा एक घा 2 तुकडे. चला मग नाही का, मग टेन्शनचं काम नाही राहिलं आता. हे बा यायला भेटून घेऊ, 2 मिनिटात इथं रवाना करून टाकू. काय तुमचा पोयाच्या आता खर्च आला असेल ते घेऊन घ्या म्हणा बा, मुकाड्यानं बसा म्हणा. चला अभि ना तर हे याच्या मेवणीच पोर राहिलं. आता मा भाचीचं मग मामाला लागणार लोचे. नाही लक्ष्मणरावसारखं पोरगं सापडत नाही बाबा. सांगतो जवायला मी असंच आहे म्हणून. चला लवकर. जमलं फासा पडला म्हटलं, खिडकीत होता आता गेलं म्हणलं ते. आता काय होते काय नाही पाहू तिकडे. आता जवळजवळ चबडते ते आता. आता गुरुजी तिकडे टीशी दाखवूनच राहिले असेल. चला तिकडे काय आहे पाहून घेऊ. चला सांगा आता कसं करायचं याले. काय करायचं, पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देऊ का मग. म्हणजे कसं आहे आता टीसी येणार आहे, 100% डाऊट आहे त्याच्यात. कसं करतं सांग.
बापू थांबा, गडबड करू नका तुम्ही, मोठी खबर हातात लागली आपल्या. हो ते कसं आहे, आपलं हुकलं की बिलकुल तिकडे जुटलं द्यायचं. हो इथं ते आले नाही का ते पाटील, त्याच्यानं मी ऐकलं होतं ते. हो त्याची म्हणजे साडी आहे म्हणते. हो तिच्याशी बरोबर कसं त्याचं जुटणार आहे. तर म्हणून म्हणलं इथचं सगळं उचलून ती तिकडे जाणार आहे. म्हणून म्हणलं हातचा पोरगा काही गमावायला पुरत नाही. 4 वर्षाचा फरक आहे फक्त सांगितल्यापेक्षा, आणि एवढा काही जास्त फरक नाही आहे. म्हणून म्हणलं आपल्याला आता कसं मिटवा लागेल हे प्रकरण, लवकरात लवकर साक्षगंध आटपून घ्या लागं. नाही ते पहा म्हणजे आपल्या डावावरच आहेत ते. असं आहे मग लोक म्हणजे गरम ताव्यावर लोक पोया शकते ते पहा यायला मी म्हटलं बी तेवढ्यासाठी काय आता तुम्ही जास्त काही करू नका. तर हे आता पोलीस स्टेशनची गोष्ट करून राहिले, रिपोर्ट देऊन असं करू काही गरज आहे का? जाऊ द्या तिकडे. म्हणलं करून टाका, पोरगं चांगला आहे. मोठा गेम होता याच्यातनी. आता ते धोत्रमपल्ली एक ते काळा कुटवाला आला का नाही, त्याला ती गोष्टी करून सांगेन आपला पाटील म्हणे आपलं असं आहे म्हणे प्रकरण. आणि त्याने फोनही केला तिकडे. हो म्हणे बा सामान सुमान घेऊन ठेव म्हणे, मंडपाची व्यवस्था कर म्हणे, आम्ही बस इच्छा गाड्या लवकर 10-15 मिनिटात काढणार आहोत म्हणे. हो याची माफी मागू म्हणे, निघू म्हणे. अशा त्याच्या गोष्टी ऐकल्या ना म्या. बाई पावर म्हणलं हातचं पोरगं चाललं होतं नाही. हे बा तुम्ही त्याला सांगा कडक धडक म्हणा, काही आमचं म्हणणं नाही म्हणा. तारखेचं कोण विचारलं म्हणा तुम्हाला? आपणच त्याला म्हणा विषय मोकळा करा. हुंडा नाही घेत काही नाही म्हणलं, पोरगं चांगला आहे बसले आपले. सांगा त्याला. बाबा म्हणजे पूर्ण म्हणजे कार्यक्रमच झाला होता का त्याचा? असं मी म्हटलं आपल्याच्या नवळ्याला आहे का? बरोबर ठीक आहे. आता मुलीची पसंती आहे तसं ती म्हणून राहील ना. मलाही वाटे पण असं संत्या काय म्हणे की नाही म्हणे यायला हकालून द्यायचं. हो तर आता बा झाली चुकी झाली, जाऊ द्या त्याची आपणच माफी मागू उलटी. हो पोरीचं म्हणणं आहे की बा जाऊ द्या पोरगं चांगला आहे, विनाकारण कशाला बसता गमावा. अजून मग चहा पोहे अजून परत पाहुणा आला की 4-5 हजार रुपये खर्च होते. उलीचा खर्च नाही आजकाल. म्हणून म्हणलं निपटून टाकायला पुरते. जयरामजी की चला आता तिकडे, आणि बरोबर कसं शांततेने घ्या आता. गुरुजी आलेले आहे, ते टीशी गिशीचा काही विषय काढू नका. पहा तुम्ही काय करत आता. बरोबर तुम्ही कामोकामी लागा तुम्ही. हो बाकीचं ते भटजीला सांगून द्या. आणि बाकीचं जे काय असते हो जेवणा खावण्याची व्यवस्था करून घेऊ त्याची पहिले. मग कसं बायाला बोलावलं की बस 5 सुपारी दिली, आपलं साक्षगंध अटपून टाकू 4-5 वाजता. हो मी बसतो तिकडे आणि ये लवकर येतो. हो चले. बरं कविता तुझी काही नाराज नाही ना, म्हणजे पसंत आहे ना पोरगा? आता मी काय सांगणार तुमच्या मनात, तुम्हाला जे वाटलं ते. माझं काही मत नाही. तुम्ही म्हटलं हो तर हो. जाऊ द्या, म्हणजे कसं पोरगी लाजली म्हणजे 100% पसंत आहे. चला मी लागतो मग कामोकामी, तुम्ही जा आता त्याला बरोबर बिलकुल. गोड बोला, चांगले साखरच पेरा आता. जा जा तू लवकर चहा पाठव म्हणा. आणि त्या संत्याला सांग जरा समजावून. हो फालतू तिकडे जरा कलकल करू राहील द्या. हो त्याला इकडे बोला आणि त्याला सांगून दे बरोबर त्या. हो ये लवकर पटकन. पहा म्हणलं आता काय पाहते. हो आणलेलं आहे आपलं टीसी बुक आणलेलं आहे. पाहून घ्या तुम्हाला काय तारखेत फरक आहे काय आहे काय नाही. लय दाखवून राहिले मग आपण. पाहून घ्या म्हणलं आत्ताच. असं नाही समजा काही त्याची फरक गिरक, तर म्हणलं काही हरकत नाही. तुमची नाराजी असेल तर आम्ही आजही बी बिलकुल असा आमचा माघार घेतो. लक्ष्मण भाऊ मी काय म्हणलं, हो आता कसं गलती झाली म्हणा माझ्यानं. मी सांगतो तुम्हाला खरोखर 4 वर्ष जरासा मी मोठा हो, परंतु मी तारीख केली त्याच्यातनी. आता हे तुम्हाला 5 जण प्रत्यक्ष पाहून घ्या. आता त्याच्यापेक्षा जास्त नाही सांगितलं. आणि तुमची जर नाराज असेल तर मी तुमची माफी मागतो आणि मी काढता पाय घेतो. इथून आम्ही समजा जायला तयार आहोत. मग लवकर काय निपटाच लवकर जरासं कसं गडबड आहे आमच्या मागं. मग पहा मग काय आहे तर विषय मोडमाड करून टाका सटकन. काय जास्त आता त्याला हवा देता जाऊ द्या. काय आपण आता उलीची गोष्ट म्हणतो ना. एखाद्या गोष्टीचं कसं काही लोक असतेच का नाही आपल्या म्हणजे राईचा पर्वत करणारे. अशी गोष्ट झाली आहे आपली नाही का. हो जरासं एखादा समजा काही काम केलं बुवा, तर काही लोक असे दाखवते मी हे केलं ते केलं, सर गावभर माजवते त्या. हो अशा पद्धतीचं काम झालं आपलं. तर आमचं कसं आहे, आम्ही हे एक परीक्षासारखं घेतलं की बा खरं काय खोटं काय. आम्हाला तर हे बा सांगतो ना पोरगा पहिल्या दिवसापासून पसंत आहे. आणि हे काय विषय आहे काहीतरी बा चला विषय बा कसा लांबून आहे म्हणून होतं हे. म्हणजे कसं काय बोलून राहिले काय 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 घेऊन आहे का काय? अरे तुम्ही काय म्हणून राहिले आता, काय म्हणून राहिले आता? लोक हमरी तुमरी राहिले तुम्ही. पोलीस स्टेशनला पर्यंत जापर्यंत तुमचं काम झालं ना, आणि आता काय म्हणून राहिले कसं काय समजायला मार्ग नाही तुमचा. 2 तोंडे आहे का हो? का बसणं जमून राहिलं जमू देऊन. तू का बसणं आता मी फिरवले ना चाबी बरोबर. सांगा मग काय आहे तुमचा निर्णय क्लिअर सांगा बरं. काय आहे मजा करू राहिले तुम्ही? मजा कायले भटजी हे ते सगळं सांगणं सुरू आहे. स्वयंपाक झालेला आहे, जेवण करून घ्या आणि लवकरात लवकर आपल्या साक्षगंधाची तयारी करायची आहे. मग मंडपवाल्याला सांगायचं लवकर. चला बसून घेऊ आपण जेवण करून घेऊ. कोणी आले का मग ते तुमचं कपडे गिपडे अंगठीचं कसं काय करता मग ते आणलेलं आहे का साहित्य? आम्ही कसं काय चमत्कार झाला बा. आता जाता म्हणते काही ना, आता जाता म्हणते अंगठी. हो अंगठी सोबत आहे मला, फक्त बाकीच सामान आता बोलावं लागणार मला. शांताराम बोलले सांग तुम्ही फोन करा तसं मग त्याला. काय टाईम लावता बोलून घ्या, फोन करून घ्या त्याला. सर्व साडी गिडी काय लागते ते आणा तुमच्या परीनं. असं काही जास्त जबरदस्ती नाही. थोडक्यात नाही पट्ट घ्या. हो ते करतो मी, फोन करतो आणि त्याला बोलून घेतो. तयारीतच आहे ते, तसं काही विषय नाही. कपडा गिपडा रात्रीच घेऊन ठेवला आहे, साडी गिडी आहे ते विषय नाही काही. ठीक आहे मग आता कसं करता जेवणाचं मग पाहता का मग? चला पहिलं आपण बसून घेऊ. चला पाय घेऊन घ्या, जेवण करून घ्या. मग कसं लवकर आपल्या 4 वाजता कसं वातावरण काही बरोबर नाही, जरा गरमावट जास्त होऊन राहिलं. चला मग चला. आम्ही हे तर चमत्कारच झालं. हे शांताराम केलंच काय नेमकं. चला बा चला हो गुरुजी चला म्हणलं चला. शिड्याकडे उतार नाही आता हे. हो आता शांताराम भाऊचे फोन, याचे फोन, त्याचे फोन उलंगलं असं आता तिचं बहुतेक आले वाटते घरी. बोला काय म्हणते शांताराम भाऊ? उशिरा जाणार होते म्हणजे तुम्ही गेलते का म्हणलं? सोयरी गेले का माहीत झाला आधीच मग? झालं का माहीत तुम्हाला ते साक्षगंधाचं काय झालं ते? काय झालं काय म्हणजे? अरे बा साक्षगंध आहे ना ఇంకా आता बा सगळी व्यवस्था करणं सुरू आहे, मंडप लावणं सुरू आहे. तुम्ही कुठं आहे सध्या? ते सामान घेऊन या ना तुम्ही 2 वाजता येणार होती तिथं.
कसं काय बोलून राहिले तुम्ही? आत्ता राजा बा अर्ध्या पाऊन घंट्याआधी फोन आलता ना मला, म्हणून तुम्ही म्हणलं बा बा डबा घेतला आणि दुकानात निघालो मी. काय करता ते साडी हे ते सामान सगळं अंदर ठेवून दिलं मी आणि मला निघा आता घराकडे. तुम्ही म्हणता आता साक्षगंध आहे, हे कसं काय झालं अचानक? काय झालंच काय? कोण म्हणते काय झालं? काही नाही झालं ना. मग सगळं खुश आहे, सगळं पद्धतशीर आहे. हा नेमका नवरी नवरते बोलून नाही राहिले तर चालू झालं त्याच्या गप्पा. नेमका मोबाईल आणला, सगळं बिलकुल ओके आहे आता. हे बा तुम्ही लवकरात लवकर या. हो कुठं असेल तर सामानाच्या नळण आपलं काम नाही तो. हो सगळं जाग्यावर आहे आता. हे बा म्हणलं काही नका फेकून राजा. हे बा ऐकतो म्हणजे काही ऐकते का? हे बा आता मला आलो मग आता पाऊन घंटे आणि फोन आला तर ते म्हणे आता बहुतेक पोलीस येणार आहे म्हणे. आणि तुम्ही आता सांगून राहिले की असं झालं तर झालं. एवढी मजाक नाही करायला पाहिजे ना. हा जाऊ द्या बा. हे बा जे झालं ते होऊ द्या आता. जास्त काही प्रचार करू नका. झाकली मुठ सेवा लागायची घराकडे निघून जा. का बयार झाला का तू? अरे बा येणार आहे बा. म्हणलं मजाक नाही ना, खरं आहे ना हे. हा व्हिडिओ कॉल करू का? पण लवकर ये तू इथं. बापरे म्हणजे खरंच आहे का म्हणलं. का आता तुला काय मजाकच वाटून राहिली बा. सगळं आलं जाग्यावर. सगळे हे बा भटजी पाहायला गेले तर मंडप टाकणं सुरू आहे. लाऊडस्पीकर हे ते मंगलवाद्य वाजणं सुरू झाले. लवकर निघा. मी तर चमत्कार झाला म्हणलं मग नाही का. मी आता म्हणलं बा झालं का मार खाई धंद्या का इथं म्हणून आलोय नाही मी. बरं ठीक आहे. जेवण आटपले का म्हणलं का? व्हायचे अजून जेवण समजा म्हणजे आमची संघटना जराशी कसं वाटच पाहून होती. सकाळी तर मी जेवलो नाही. हो तुमचं फुकट खाऊ संघटना अध्यक्ष. हो तुम्ही अध्यक्ष वाटते नाही का? बरोबर. हे बा जेवण व्हायचे आहे तर या तुम्ही लवकर या. हो पटकन जेवण करून घेणार आम्ही आता. आणि लवकरात लवकर कसं म्हणजे बाया गेल्या बोलायला पाठवायला बाया गेल्यात आता. हो लवकरात लवकर सुरू होणार आहे. लवकर या. हो मी तसं काढून ठेवायला होतो डबा द्यायला संध्याकाळचा. मी टेन्शन घेऊ नका. बरोबर झालं मग. हे बा संध्याकाळचं काढायला होता म्हणजे कसं म्हणजे इथं संध्याकाळी करायची मग टेन्शन नाही. या भाजी काही चांगली असेल ना. ठीक आहे मग येतो मी. निघतो आता. सामान गिमान घरीच आता. बरं झालं लवकर सांगत नाही तुम्ही साडी आता वापस देऊन राहिलो दुकानात. हां ठीक आहे येतो मी आता. या काही काळजी करू नका. या या ना शांतरा भाऊ, या इकडे. या ना 2 मिनिटं काम आहे. या इकडे. सामान सगळं आहे ना आमचं. बा अंगठीपासून सगळं आणलेलं आहे. साडी गिडी हे ते सगळं खण नारळ हे ते सगळं. फक्त तुम्ही भटजीचं पहा आणि दुसरी गोष्ट तुमची तयारी ठेवा तुम्ही. हो पान सुपारी बायला बोलावणं हे ते. हा तुमचं पहा तुम्ही. आमचं सगळं ओके बिलकुल. हो ना आमचं झालं सारखंच आहे. फक्त कसं आहे चपळा सुपाऱ्या सापडून नाही राहिल्या. बस तेवढं झालं की झालं. हा मग ते सगळं पाहा तुम्ही काय लागते काय नाही. आता आम्ही काय करावं ते भटजीचं पहा तुम्ही. भटजी आहे पहा तुमच्याकडेच पाहा लागते. बरं हो आमच्या गावातला भटजी नाही आणला आम्ही. पांडे साहेब कसं काय म्हणलं इकडे तर साक्षगंध लागण्याची फिक्री दुसऱ्याला मध्ये. हा इथे तर काहीच अडचण दिसून नाही राहिली. काय म्हणून खोटा फोन केला का म्हणा कोणा माय म्हणजे यायची तर काही तक्रार दिसत नाही म्हणून नाही का. ते बिलकुल खुश आहेत सगळे. अरे हो भाऊ म्हणलं भाऊ. ओ बोला साहेब म्हणलं काय होतं कशासाठी इकडे काय कोणाची इकडे आहे तुम्ही? कुकडे म्हणजे इकडे आलो मी. निनावी फोन आलेला आहे तुमची इथे जरड विवाह होऊन राहिला म्हणते असं फोन आला बा. काय मुलीचं वय समजा कमी आणि मुलाचं समजा 32 आहे असं तसं. हा फसवणूक झालेली आहे बा असं तसं माहिती भेटली. आहे कोणते म्हणलं फोन करणारा कोण आहे ती? हा कोण म्हणते आमचं काय म्हणणं आहे? कुठं काय जास्त वय काय आहे पोराचं? 32 वर्ष काय लय झालं का ती? मग आम्ही आता आमच्या पसंत आहे सगळं पद्धतशीर आहे. आता आमचं साक्षगंधाचा कार्यक्रम होणार आहे. हा कोण होय ते सांगणारा? असं कसं झालं? ते तर म्हणे बा तुम्हाला माहिती नाही म्हणे. कल्पना दिली नाही म्हणे पोराकडच्या आहे ना. खोटी टीसी सादर केली म्हणे असं तसं. अशी वार्ता होती पाहिजेची. काहीच नाही आमचं. काय कुठं काय झालं? काहीच नाही. कुठे काहीच नाही आमचं. टिशीन फिशी कोणतं काय आणलं तर काहीच नाही. ना काय कुणी काही आपलं लबाडायला काय कुठे काही फोन करते तर पागल काय काही नाही म्हणलं आमचं बा. हो साहेब तुम्ही जेवण करून घ्या. जाऊ दे तिकडे जे केलं असेल जाऊ त्याचं त्याला पाहिजे का त्याची शिक्षा त्याला होईनच आपोआप. चला म्हणलं. हो चला लोक असतेच तशी. मग काय चला काय म्हणतो पण आम्हाला टाप दिला आणि त्यानं. बरोबर ठीक आहे बा. पाय तुम्ही काय चला चांगलं व्यवस्थित होऊ द्या कार्यक्रम जंक्शन. चला निघतो आम्ही. वाटपलं जेवण कोणी राहिलं नाही ना. ते आता दोघं तिघं ते आलो पोंगाजी हे ते बाकी जेवण करून राहिले. बरोबर आता समजा कोणी तर नाही राहिलं ना. मी राहिलो ना बाबा. आता झालं ना कपडे घेऊन काय म्हणते हे राहिले वाटते. हा बळ भाऊ जेवण करून घ्या ना तुम्ही. ते सामान आणलं ना तुम्ही. जा ना बसून घ्या ना आता. हा झाले सगळ्यात जेवण झाले. आता पटकन कसं सुरू करून द्या लागेल आता. बाया बाला जात ना. हा जा लवकर जेवण करा तुम्ही अंदर जाऊ ना. नाही राहू द्या ना. तसं काही विशेष भूक नाही. आलो मी जेवण करून आलो मी. राहू द्या तसं काही आवश्यकता नाही. काय असं असते का जेव्हा आता इतके तुम्ही आले तुम्ही म्हणता की जेवत नाही असं असते का ते? जा तुम्ही लवकर बसून घ्या. आहेत ना सोबती आहेत ना तुम्हाला 2-3. जाय म्हणलं संत्या जाय त्याला घेऊन जा. बाबा ठीक आहे. अभिन आता लोक तर असे सनसन करत हे. आता तर बिलकुल एकदम असे भिस्कुट मुरल्यासारखेच बोलून राहिले. बरं मग आता पुढे कसं काय? आता साक्षगंध झाल्यावर मग काय तारीख गिरीकचं कसं करता म्हणलं? हो लवकर असं कसं भिजत घोंगडं ठेवायचं नाही याचं म्हणून म्हणलं. अरे बस बिलकुल. हे बा आज आता साक्षगंध झालं की आपण एखादा दिवस घेऊ. भटजी गिडजी बोलून आपण चांगलं व्यवस्थित तारीख काढू. तुम्ही ये जा किंवा आम्ही येऊ समजा दिवस ठरवून आपण. आता आज कसा आनंदाचा क्षण आहे. एकदम वेळेवर काही करता येत नाही. 4 चौघाची कशी विचारविनिमय करून मग आपण तारीख डिक्लेअर करू. लय लाभून नाही लावायचं आपल्याला. बिलकुल या उन्हाळ्यात आपल्याला लग्न म्हणजे आपल्याला करायचं. आपल्याला कसं जास्त वजन पाहिजेच नाही. हो तेच म्हणलं होतं कसं जास्त काही टाइमपास करायला पुरत नाही. ठीक आहे मग आता चला मग आता बसू आपण मंडपाती नाही का? गेले वाटेन बोलावले काही. हो चला आपण बसून घेऊ मग अंदर. हो चला.
आणि एक विशेष म्हणजे कसं आहे, आपलं जरा बोलण्यात काही चूक भूल झाली असेल तर तेवढं माफ करता देवदास भाऊ. हो ते मग असं काय आता मजाक सारखं झालं आपलं ते होतच असते नाही का. जाऊ द्या, खट्टा मिट्टा असलं म्हणजे बरं राहिली. जाऊ दे. चला मग आता बसून घेऊ. जाऊ द्या, झालं न गेलं. आता काय विषय असते ते. मग झालं ना आपण आता संबंधी झाले ना आपले. मग आता सोयरे झालो आपण. हो, चला. तर याच्यानंतर लक्ष्मणराव मुलीच्या बोटामध्ये अंगठी घालतील. तर चला, आता दोघांनी अंगठ्या घातलेल्या आहे. दोघं आपापल्या बंधनात अडकलेले आहे. तर आता लवकरात लवकर तारीख काढा आणि लग्नाचं मुहूर्त काढा. ओके. चला, वाजवा, टाळ्या वाजवा. चला, झाला, साक्षगंधाचा कार्यक्रम संपन्न झाला.